आहे. बरोबर आहे. आशा अनेकांच्या पल्लवीत झालेल्या आहेत, तर दुसरीकडे पुढच्या टप्प्यात येणारी निवडणूक ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे. यावेळेला मी निलेश लंकेजी आपल्याकडे येईल. निलेशजी, जसं आता दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं, सत्ताधारी आणि मित्रपक्ष आहेत खरं तर ते, त्यामुळे एकमेकांची परवानगी ते घेणार. मात्र दुसरीकडे सुप्रियाताईंनी एक महत्वाचं लक्ष वेधलेलं आहे की प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. इतिहास आपण पाहिला, वेगवेगळ्या प्रकारच्या युती असतील, आघाड्या असतील, ते देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं, कुणी काहीही विसरलेलं नाही. मात्र निलेशजी, सुप्रियाताईंच्या म्हणण्याप्रमाणे पक्षवाढीसाठी कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र आज अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे त्याला परवानगी घ्यावी लागतेय, हे देखील अधोरेखित करणं तितकंच गरजेचं आहे की? शेवटी आपण महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत असो, एकत्र येऊन एखादा त्या ठिकाणी सत्ता स्थापन केल्यानंतर आपण तो सत्तेपुरता आपण एकत्र आलेलो असतो, पण आपल्याला आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं ते बरोबर आहे. ते एकत्रित असतं. काँग्रेस राष्ट्रवादी अनेक काळ राज्यामध्ये एकत्र सरकार स्थापन केलं, पण शेवट राष्ट्रवादीने त्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने केला. आज शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपच्या पद्धतीने पक्ष वाढवित आहे. अजितदादांचे राष्ट्रवादी त्यांच्या पद्धतीने पक्ष वाढविते. त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना सुद्धा त्यांच्या पद्धतीने पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बरोबरच्या पक्षाला विचारणं हे असं काही हे नाही, योग्य नाही. प्रत्येकाला अधिकार असतात ना. उद्या आम्ही महाविकास आघाडीत आहे, त्यामुळे आम्हाला उद्या आमच्या पक्षाची ताकद वाढवायची असेल तर आमच्या घटक पक्ष काँग्रेस असो, उद्धव साहेबांची शिवसेना असो, त्यांना विचारायचं काही कारण नाही ना. शेवट आपण माणसं आहे, स्वाभिमानी माणसं आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती. बरोबर आहे. मग सूरजजी, ही अपरिहार्यता आहे का? म्हणजे एका बाजूला जसं निलेश लंकेजी बोलली की स्वाभिमानाची गोष्ट असते आपला पक्ष वाढवणं, मात्र